रंगभूमी, चित्रपट आणि टीव्ही मालिका अशा सर्वच माध्यमातून आपल्या अभिनय कर्तृत्वाचा ठसा उमटवून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम चंद्रकांत गोखले यांचे वयाच्या 77व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने खासगी रुग्णालयात आज निधन झाले। त्यांना स्थानिक कलाकारांकडून एडियनच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। तुमच्याबद्दल बरंच ऐकलंय। नाही, माझं कौतुक पुरे। फक्त तुम्ही सगळ्यांनी मात्र एकत्र राहा। मराठी माणसाला मिळालेला जो शाप आहे तो खोटा ठरवा, एकजूट। रंगभूमी, चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिका अशा तीनही माध्यमातून गोखले यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला आहे। अभिनयासोबतच त्यांनी लेखन आणि दिग्दर्शनही केले आहे। मी तुला सांगतो, त्याला नीट खोटं बोलताही येत नाहीये। त्याची जीभ बोलते एक, त्याचे डोळे वेगळेच बोलतायत बघ तू। हे काय मात्र त्या पोराच्या डोळ्यामध्ये एक स्पार्क आहे। त्यांनी दिग्दर्शित केलेल्या आघात हा चित्रपटाचे समीक्षकांनी कौतुक केले होते। 2013 साली प्रदर्शित झालेल्या अनुमती या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले होते। घशाच्या त्रासामुळे 2016 मध्ये त्यांनी नाटकातील अभिनयातून संन्यास घेतला होता। त्या दोघांच्या साक्षीने आपण आपला कार्यक्रम हा पुढे न्यायचा आहे। नवोदित कलावंतांना अभिनय प्रशिक्षण देण्याचे अध्यापन कार्य गोखले सध्या करीत होते। त्यांचे प्रदीर्घ आजाराने खासगी रुग्णालयात आज निधन झाले। सीमेवर लढणाऱ्या जवानांना अर्थसहाय्य करण्याबरोबरच रोखठोक भूमिका घेणारे पारदर्शी व्यक्तिमत्व असा सामाजिक भान जपणारा कलाकार काळाच्या पडद्याआड गेला आहे। त्यांच्या मागे पत्नी वृषाली आणि कन्या असा परिवार आहे। बिल्कुल ठीक कह रहे हो तुम सरपंच। मैं इसे अपना मुकाबला करने के लिए नहीं कह रहा हूं। मैं जानता हूं कि वो तो ज्यादती होगी। आप सब लोग लफ्जों से खिलवाड़ करके मेरी कही हुई बात का नाजायज फायदा उठाना चाहते हैं। अपने दिल पर हाथ रखकर कहिए कि क्या बेटी इनाम में देने वाली चीज होती है? बेटी घर की इज्जत होती है और फिर किसी भी बाप को यह अधिकार नहीं है कि वो अपनी बेटी को किसी दांव पे लगा दे या किसी इनाम में दे दे। उसकी अपनी जिंदगी अपनी है। औरंगाबाद शहरातील ज्येष्ठ कलाकार तथा सरस्वती भुवन महाविद्यालयाच्या नाट्यशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर दिलीप घारे यांच्यासह शहरातील अनेक मान्यवरांनी विक्रम गोखले यांना एडियनच्या माध्यमातून शोक संदेश देत श्रद्धांजली अर्पण केली आहे। मराठी रंगभूमीवरील आणि चित्रपट क्षेत्रातील खूप दिग्गज अभिनेते विक्रम गोखले यांचं निधन झालं। खरं म्हणजे 3-4 दिवसापूर्वी अत्यंत चूक पद्धतीने हे प्रसारित झाली होती। अनेक लोकांनी सोशल मीडियावर पोस्ट वगैरे केल्या। त्याच वेळी असं वाटलं होतं की यांना दीर्घायुष्य लाभावं, ही बातमी खोटी निघावी आणि गोखले अजून जगावेत खूप दिवस। पण नशिबाला ते मंजूर नव्हतं। आज आपल्यातनं ते गेलेले आहेत। मी नाट्यक्षेत्रात बरीच वर्ष काम करतोय। विक्रम गोखले हे अद्वितीय अभिनेते होते। म्हणजे विक्रम गोखले ही नट म्हणण्यापेक्षा मी त्यांना संस्था म्हणेन, अभिनयाची संस्था होती। वाचिक अभिनयाचा तर त्यांच्या इतका कोणाचाच अभ्यास नव्हता, प्रचंड अभ्यास होता। अभिनयातील सौंदर्य स्थळ, शब्द सौंदर्य असेल, अर्थ सौंदर्य असेल, भाव सौंदर्य असेल, हे उलगडून दाखवण्यात त्यांचा हातखंडा होता। संवाद फेक करताना त्याच्यामधले जे विराम चिन्ह आहेत, पॉजेस आहेत, त्याच्यावर तर म्हणजे अनेक लोकांनी त्याच्यावर विनोद केलेले आहेत की विक्रम गोखले कशा जागा घेतात किंवा त्यांच्या पॉजेसवर विनोद केले गेलेले तितके, म्हणजे त्यावरचा इतका मोठा माणूस होता तो। माझ्या माहितीप्रमाणे हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये दिलीप कुमार, बलराज साहनी किंवा अमिताभ बच्चन यांचं जे स्थान आहे त्या तोडीचा मराठी रंगभूमीवरचा हा अभिनेता आहे। यांचे वडील, मुळात यांचं घरच पूर्ण नाट्यक्षेत्राशी संबंधित, रंगभूमीशी संबंधित आहे। यांची आजी काम करायची। यांचे वडील चंद्रकांत गोखले हे मराठी चित्रपटात काम करत होते। रंगभूमीवरील खूप मोठं नाव होतं ते चंद्रकांत गोखलेंचं। आणि त्यानंतर विक्रम गोखलेंनी मराठी रंगभूमीवर पाऊल ठेवलं
आणि बघता बघता मराठी रंगभूमीवरचं एक महत्त्वाचं नाव झालं. त्यांची काही गाजलेली जी नाटकं आहेत त्याच्यामध्ये महत्त्वाचं बॅरिस्टर नावाचं जे नाटक आहे ज्यांनी त्यांना प्रचंड नाव मिळवून दिलं. त्याच्यानंतर मग आणि मकरंद राज्याध्यक्ष नावाचं एक नाटक होतं. आप्पा आणि बाप्पा, अनेक 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 नाटकं. चित्रपटात तर मराठी चित्रपटामध्ये खूप वैविध्यपूर्ण भूमिका केल्या, पण त्याचबरोबर हिंदीमध्ये रसिकांना आठवत असेल हम दिल दे चुके सनम नावाच्या चित्रपटामध्ये गायकाची जो भूमिका होती ती संजय लीला भन्साळींनी त्यांना दिली होती आणि ती अजरामर झालेली भूमिका आहे, शास्त्रीय गायकाची भूमिका होती. अशा पद्धतीने विक्रम गोखलेंनी मराठी रंगभूमीवर नाटकातनं भूमिका केल्या आहेत, चित्रपटातनं भूमिका केल्या आहेत, हिंदीत काम केलंय आणि सामाजिक कार्य त्यांनी बाहेर फारसं त्याची वाच्यता केलेली नाही. पण त्यांच्या वडिलांनी ते मिलिटरीतल्या काही संघटनांसाठी आर्थिक हे मदत देत होते आणि ते त्यांनी बाहेर फारसं डिस्क्लोज नाही केलं, पण सामाजिक कार्यातही आपला वाटा उचललेला आहे. असा एक अत्यंत दर्जेदार अभिनेता ज्याचं नाव अनेक वर्ष मराठी रंगभूमी घेत राहील. कुठल्याही नटाला त्यांच्याकडनं प्रेरणा घ्यावी असा मोह व्हावा असा एक दिग्गज अभिनेता आज आपल्यातनं निघून गेलाय. खरोखर मराठी रंगभूमीचं खूप नुकसान झालंय. असा अभिनेता आता होणे नाही. मी माझ्यातर्फे आणि माझ्या तमाम रंगकर्मींतर्फे विक्रम गोखलेंना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. विनम्र अभिवादन. चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, लेखक, कलावंत डॉक्टर सुधीर निकम यांनी एडियनशी बोलताना गोखले यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. आज आदरणीय मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट, नाटक, मालिका याचे ज्येष्ठ अभिनेते, लेखक तथा दिग्दर्शक असलेले आदरणीय आमचे गुरु व्ही.जी. उर्फ विक्रमजी गोखले सर यांचं दुःखद निधन वयाच्या 78व्या वर्षी पुण्याच्या मंगेशकर हॉस्पिटलमध्ये झालं. आदरणीय गोखले सरांसोबत मी 2017ला खोपा सिनेमा केला होता, ज्यामध्ये त्यांनी प्रमुख भूमिका केली होती. अतिशय अभ्यासू, नवोदित कलावंतांना आपलंसं करणारे, त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणारे आणि एकूणच सगळ्याशी समरस होऊन पूर्ण कष्ट करणारे असं व्यक्तिमत्व व्ही.जी. सर होते. मला आठवतं खोप्याच्या वेळेस त्यांनी सलग 15 तास शिक्रापूरला शूट केलं होतं. म्हणजे असं बोललं तर वावगं ठरणार नाही की अभिनयातले एक खूप मोठे विद्यापीठ, वास्तुपुरुष जे आज आपल्यातून निघून गेले आहेत. मी डॉक्टर सुधीर निकम त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्यासाठी बळ द्यावं असं ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आदरणीय विक्रम गोखले सरांच्या आत्म्यास चिरशांती लाभो अशी नटराजाचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. शहरातील ज्येष्ठ चित्रपट कलाकार लतीफ कुरेशी यांनी देखील शोक संदेशात आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. विक्रम गोखले साहब यूं तो मराठी के आर्टिस्ट थे, मराठी फिल्मों में काम करते थे, लेकिन जब उन्होंने हिंदी फिल्मों में अपनी एंट्री ली तो ऐसा महसूस हुआ कि वो सिर्फ हिंदी के लिए बने हैं और हिंदी फिल्मों में ख़ास तौर पे एक मेन कैरेक्टर की हैसियत से एंट्री लिया था उन्होंने और कामयाब फिल्मों में काम किया, बड़े बड़े आर्टिस्टों के साथ काम किया. विक्रम गोखले साहब की एक्टिंग, उनके जो है ख़ास तौर पे हिंदी की लैंग्वेज, इसको हम कतई भुला नहीं सकते. वाकई एक बहुत बड़े कलाकार थे, बहुत बड़े फनकार थे. इन्होंने हिंदी फिल्मों को बहुत बड़ा जो है धक्का यूँ कहिए आपके पहुँचाया. उनके इंतकाल की खबर से पूरे हिंदुस्तान में हलचल मच गई कि यार वाकई ये आदमी इतना हंसता खेलता आदमी अचानक जो है खुदा को प्यारा हो गया, इस दुनिया को छोड़ दिया. आप यकीन नहीं करेंगे कि हिंदुस्तान की फिल्म इंडस्ट्री में, मैं हिंदुस्तान का लफ्ज़ बार बार इस्तेमाल इसलिए कर रहा हूँ कि राष्ट्र हिंदुस्तान की फिल्मों से बहुत ताल्लुक था उनका. बाहर की फिल्मों से उन्होंने काम किया भी नहीं, लेकिन हिंदुस्तान की फिल्में उन्हें भुला नहीं सकती. इतना बड़ा कलाकार आज
विक्रम गोखले साहब के इंतकाल की खबर ने मुझे इतना गमगीन कर दिया, ना सिर्फ मैं बल्कि हिंदुस्तान के कोने कोने में हर उनका चाहने वाला खून के आंसू रो रहा है, यूँ समझ लीजिए आप। विक्रम गोखले साहब ने जी जो बहुत बड़ा अपना बलिदान जो दिया, बहुत बड़ा वक्त दिया, वो हिंदी फिल्म जो है उसको कतई भुला नहीं सकती। उनका बहुत बड़ा एहसान रहा है इन फिल्म इंडस्ट्री में। बड़ी बड़ी जहाँ जहाँ ये फिल्मों का ताल्लुक़ है, हिंदुस्तानी हिंदी फिल्मों का ताल्लुक़ है, मराठी फिल्मों का ताल्लुक़ है, ज़्यादातर कंट्रीब्यूशन उनका हिंदी फिल्मों में रहा है। विक्रम गोखले साहब एक हंसता हुआ चेहरा आज भी मेरे जहन में है। मैं मुंबई में शूटिंग के दौरान में अक्सर उनसे मिलने का ख्वाहिशमंद रहता था, तो एक जगह पर मुलाकात हुई उनकी, लेकिन उनसे मैं बिल मुशाफा मिल नहीं सका क्योंकि वो बड़े आर्टिस्ट है, हम छोटे आर्टिस्टों के साथ जो है तो उनकी इतने ताल्लुक़ नहीं रहता है। लेकिन दूर से मैंने महसूस किया कि वो जिस शख्स से मिले थे या मिलते थे तो इतनी कुशादा पेशानी से, साफ दिली से और करीब बुलाकर तस्वीर निकलवाते थे, हाथ मिलाते थे, गले मिलते थे। तो ये सब बातें ऐसा सुनने के बाद, अपने याद आने के बाद वाकई ऐसा महसूस होता है कि हिंदुस्तान में जो फिल्म इंडस्ट्री का जो यूँ कहिए कि आसमान, उसमें एक सूरज की हैसियत रखने वाला ये कलाकार दुनिया से चला गया। हम विक्रम गोखले साहब को कभी भुला नहीं सकते। त्याच्यानंतर मग आणि मकरंद राज्याध्यक्ष नावाचं एक नाटक होतं, आप्पा आणि बाप्पा, अनेक 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 नाटकं। चित्रपटात तर मराठी चित्रपटामध्ये खूप वैविध्यपूर्ण भूमिका केल्या, पण त्याचबरोबर हिंदीमध्ये रसिकांना आठवत असेल हम दिल दे चुके सनम नावाच्या चित्रपटामध्ये गायकाची जो भूमिका होती ती संजय लीला भन्साळींनी त्यांना दिली होती आणि ती अजरामर झालेली भूमिका आहे, शास्त्रीय गायकाची भूमिका होती। अशा पद्धतीने विक्रम गोखलेंनी मराठी रंगभूमीवर नाटकातनं भूमिका केल्या आहेत, चित्रपटातनं भूमिका केल्या आहेत, हिंदीत काम केलंय आणि सामाजिक कार्य त्यांनी बाहेर फारसं त्याची वाच्यता केलेली नाही, पण त्यांच्या वडिलांनी ते मिलिटरीतल्या काही संघटनांसाठी आर्थिक हे मदत देत होते आणि ते त्यांनी बाहेर फारसं डिस्क्लोज नाही केलं, पण सामाजिक कार्यातही आपला वाटा उचललेला आहे। असा एक अत्यंत दर्जेदार अभिनेता ज्याचं नाव अनेक वर्ष मराठी रंगभूमी घेत राहील, ज्यात कुठल्याही नटाला त्यांच्याकडनं प्रेरणा घ्यावी असा मोह व्हावा असा एक दिग्गज अभिनेता आज आपल्यातनं निघून गेलाय। खरोखर मराठी रंगभूमीचं खूप नुकसान झालंय। असा अभिनेता आता होणे नाही। मी माझ्यातर्फे आणि माझ्या तमाम रंगकर्मींतर्फे विक्रम गोखलेंना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो, विनम्र अभिवादन। आज आदरणीय मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट, नाटक, मालिका याचे ज्येष्ठ अभिनेते, लेखक तथा दिग्दर्शक असलेले आदरणीय आमचे गुरु व्ही.जी. उर्फ विक्रमजी गोखले सर यांचं दुःखद निधन वयाच्या 78व्या वर्षी पुण्याच्या मंगेशकर हॉस्पिटलमध्ये झालं। आदरणीय गोखले सरांसोबत मी 2017ला खोपा सिनेमा केला होता, ज्यामध्ये त्यांनी प्रमुख भूमिका केली होती। अतिशय अभ्यासू, नवोदित कलावंतांना आपलंसं करणारे, त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणारे आणि एकूणच सगळ्याशी समरस होऊन पूर्ण कष्ट करणारे असं व्यक्तिमत्व व्ही.जी. सर होते। मला आठवतं खोप्याच्या वेळेस त्यांनी सलग 15 तास शिक्रापूरला शूट केलं होतं। म्हणजे असं बोललं तर वावगं ठरणार नाही की अभिनयातले एक खूप मोठं विद्यापीठ, वास्तुपुरुष जे आज आपल्यातून निघून गेले आहेत। मी डॉक्टर सुधीर निकम त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्यासाठी बळ द्यावं असं ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आदरणीय विक्रम गोखले सरांच्या आत्म्यास चिरशांती लाभो अशी नटराजाचरणी प्रार्थना करतो। धन्यवाद। विक्रम गोखले साहब यूं तो मराठी के आर्टिस्ट थे, मराठी फिल्मों में काम करते थे, लेकिन जब उन्होंने हिंदी फिल्मों में अपनी एंट्री ली तो ऐसा महसूस हुआ कि वो सिर्फ हिंदी के लिए बने हैं और हिंदी फिल्मों में ख़ास तौर पे एक मेन कैरेक्टर की हैसियत से
एंट्री लिया था उन्होंने और कामयाब फिल्मों में काम किया, बड़े बड़े आर्टिस्टों के साथ काम किया। विक्रम गोखले साहब की एक्टिंग, उनके जो है ख़ास तौर पे हिंदी की लैंग्वेज, इसको हम कतई भुला नहीं सकते। वाकई एक बहुत बड़े कलाकार थे, बहुत बड़े फनकार थे। इन्होंने हिंदी फिल्मों को बहुत बड़ा जो है धक्का यूं कहिए आपके पहुंचाया। उनके इंतकाल की खबर से पूरे हिंदुस्तान में हलचल मच गई कि यार वाकई ये आदमी इतना हंसता खेलता आदमी अचानक जो है खुदा को प्यारा हो गया, इस दुनिया को छोड़ दिया। आप यकीन नहीं करेंगे कि हिंदुस्तान की फिल्म इंडस्ट्री में, मैं हिंदुस्तान का लफ्ज बार बार इस्तेमाल इसलिए कर रहा हूँ कि राष्ट्र हिंदुस्तान की फिल्मों से बहुत ताल्लुक था उनका। बाहर की फिल्मों से उन्होंने काम किया भी नहीं, लेकिन हिंदुस्तान की फिल्में उन्हें भुला नहीं सकती। इतना बड़ा कलाकार। आज विक्रम गोखले साहब के इंतकाल की खबर ने मुझे इतना गमगीन कर दिया, ना सिर्फ मैं बल्कि हिंदुस्तान के कोने कोने में हर उनका चाहने वाला खून के आंसू रो रहा है, यूँ समझ लीजिए आप। विक्रम गोखले साहब ने जी जो बहुत बड़ा अपना बलिदान जो दिया, बहुत बड़ा वक्त दिया, वो हिंदी फिल्म जो है उसको कतई भुला नहीं सकती। उनका बहुत बड़ा एहसान रहा है इन फिल्म इंडस्ट्री में। बड़ी बड़ी जहाँ जहाँ ये फिल्मों का ताल्लुक है, हिंदुस्तानी हिंदी फिल्मों का ताल्लुक है, मराठी फिल्मों का ताल्लुक है, ज़्यादातर कंट्रीब्यूशन उनका हिंदी फिल्मों में रहा है। विक्रम गोखले साहब एक हंसता हुआ चेहरा आज भी मेरे जहन में है। मैं मुंबई में शूटिंग के दौरान में अक्सर उनसे मिलने का ख्वाहिशमंद रहता था। तो एक जगह पर मुलाकात हुई उनकी, लेकिन उनसे मैं बिल मुशाफा मिल नहीं सका क्योंकि वो बड़े आर्टिस्ट थे। हम छोटे आर्टिस्टों के साथ जो है तो उनकी इतने ताल्लुक नहीं रहता है। लेकिन दूर से मैंने महसूस किया कि वो जिस शख्स से मिले थे या मिलते थे तो इतनी कुशादा पेशानी से, साफ दिली से और करीब बुलाकर तस्वीर निकलवाते थे, हाथ मिलाते थे, गले मिलते थे। तो ये सब बातें ऐसा सुनने के बाद, अपने याद आने के बाद वाकई ऐसा महसूस होता है कि हिंदुस्तान में जो फिल्म इंडस्ट्री का जो यूँ कहिए कि आसमान, उसमें एक सूरज की हैसियत रखने वाला ये कलाकार दुनिया से चला गया। हम विक्रम गोखले साहब को कभी भुला नहीं सकते।